राज्यातील वयोवृद्ध व्यक्तींना तीर्थस्थानांना भेटी देता याव्यात तसेच आध्यात्मिक शांतीचा लाभ घेता यावा म्हणून राज्य शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणली आहे। या अंतर्गत 60 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या वयोवृद्ध व्यक्तींना तीर्थस्थानांना भेट देण्यासाठी 30,000 रुपयांचं अर्थसहाय्य करण्यात येणार आहे। भारतातील एकूण 73 स्थानांचा यामध्ये समावेश असून यामध्ये राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे। या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत असं आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आलंय। महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष वय किंवा त्यावरील वृद्धांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशी योजना जाहीर केलेली आहे। या योजनेमध्ये 60 वर्ष व त्यावरील वृद्धांना तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेता येईल। या योजनेचे निकष असे आहेत की त्यांना 2.5 लाख रुपयाच्या मर्यादित त्यांचं उत्पन्न असले पाहिजे, तसेच किंवा त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशन कार्ड असले पाहिजे। सदर योजनेअंतर्गत 30,000 रुपये एवढा मर्यादित शासन खर्च करणार आहे। सदर योजनेमध्ये 73 भारतातील तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे। सदर योजनेसाठी वय वर्ष 75 पेक्षा वरील ज्येष्ठांना त्यांना एक सहाय्यकसुद्धा त्यासोबत मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। सदर योजनेमध्ये प्रथम प्राधान्याने आता सध्या प्रथम अयोध्या येथे 800 लोकांना जाण्यासाठी ट्रेन बुकिंगचा प्रोग्राम ठरलेला आहे। त्यामध्ये सर्व नागरिकांना ज्यांची इच्छा आहे अशांनी भाग घ्यावा असे मी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जालना आवाहन करतो। आत्तापर्यंत 94 अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्यामध्ये अयोध्येसाठी 20 अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि ते पात्रसुद्धा आहेत। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत भारतातील 73 तर महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्रांना भेटी देता येणार आहेत। 60 वर्षांवरील वयोवृद्ध व्यक्तींसाठी ही योजना आहे। 75 वर्षावरील वयोवृद्ध व्यक्तींना एक सहाय्यक देखील सोबत नेता येणार आहे। या योजनेसाठी राज्य सरकार 30,000 रुपये प्रति व्यक्ती खर्च करणार आहे। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात अयोध्या येथे 800 भाविक जाणार असून त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत। पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर समाज कल्याण जालना इथे तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज करावेत असं आवाहन जालना येथील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अनंत कदम यांनी केलंय। नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना।